बावड्या, चक्रवाढ व्याजावर एक भन्नाट ट्रिक बघ. आपण 16,000 रुपयाची रक्कम एका विशिष्ट व्याजदराने दरवर्षी वाढवून 18,522 रुपये होतील. तर वार्षिक दर शोधा. काय विचारलंय आपल्याला? दर विचारलाय. तो आम्ही काल याच्यात काळ काढून दाखवला. काय सांगितलं तू? हे लिखून टाक. मग इथे बी लिखून टाक. तू लिखला 16,000, हा लिखून टाक 18,522. काल बोललो, आज बी सांगतो, जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत भागून टाक. कशाने भाग जाईल रेला? 2 देऊन टाक. 8216 000. इथं लिहिला तर किती? 2 18, 2 4, 2 12, 2 बे. आता तू सांग मला, हा कोणाचा तरी घन दिसतोय. मग घन दिसतोय तर इथे लिखून टाक घन. हा बी कोणाचा तरी घन येईल, इथं घन करून टाकायचा. कसा येईल मग तो? मला सांग. 3 संख्या सोडल्या. हे शिकलंय. ज्यानं बघितलेलं नसेल त्याने आधी घनमुळाचा व्हिडिओ बघा मित्रांनो, मग तुम्हाला समजेल. इथं कोण? 0 काढ. हा 8 कोणाचा? 2चा घन. लिखून टाक. इथं हे 3 सोडले, एकाच्या शेवटी 1 येतो. 9 पेक्षा लहान घनसंख्या कोणती? बरोबर किती? 8. मग 8 कोणाचा घन रे? 2चा. आता बघ बरं रब्दिशी यांच्यात कितीचा फरक आहे? यांच्यात फरक आहे 1चा. कोणावर फरक आहे? 20वर. मग लिखून टाक 20. वर यांचा फरक लिहिला तर किती? 1. जो आला तो गुणाकारात लिख. टक्के पाहिजे तर 100, कारण दर कशात राहील? वार्षिक टक्क्यात. मग 100 लिखून टाक. 20 1 20, 20 5 100 आला की नाही? मग तुझा किती? 20 5 100 म्हणजे 5%. आलं का नाही जबदिशी? हाय का नाही मॅजिक? आवडला तर लाईक कर, शेअर कर आणि कमेंट कर.